शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 0। महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे धडाकेबाज निर्णय। 10 फेब्रुवारी 2026 रोजी विकासाला गती देणारा ऐतिहासिक दिवस। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 10 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारे महत्त्वाचे आणि दूरगामी परिणाम करणारे निर्णय घेण्यात आले। या बैठकीत शेती, सिंचन, रोजगार, आरोग्य, क्रीडा, उद्योग, पायाभूत सुविधा आणि प्रशासन सुधारणा या सर्व क्षेत्रांवर भर देण्यात आला। पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथे प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी भूसंपादन व विकासासाठी 6,000 कोटी रुपयांचं कर्ज मंजूर करण्यात आलं असून या निर्णयांमुळे पुणे महानगर व परिसरातील आर्थिक विकासाला वेग मिळणार आहे। राज्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी नाबार्डकडून 15,000 कोटी रुपयांची दीर्घकालीन कर्ज मंजूर करण्यात आले असून यामुळे लाखो हेक्टर शेती क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे। क्रीडा क्षेत्रात मोठा निर्णय घेत कोल्हापूर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी शासकीय जमीन मंजूर करण्यात आली असून यामुळे ग्रामीण आणि जिल्हास्तरीय खेळाडूंना मोठी संधी मिळणार आहे। ग्रामीण आरोग्य सुधारण्यासाठी माझं गाव आरोग्य संपन्न गाव या अभियानाला अधिक बळ देत पुढील वर्षासाठी स्वतंत्र तरतूद मंजूर करण्यात आली आहे। उद्योग आणि रोजगार निर्मितीसाठी इंदापूर तालुक्यातील मोठ्या भूभागावर नवीन औद्योगिक वसाहत उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून यामुळे हजारो तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत। मुंबई महानगर क्षेत्राच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन तिसरी मुंबई या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी भूसंपादन आणि विकास धोरणाला मंत्रिमंडळाची मान्यता देण्यात आली आहे। प्रशासन अधिक गतिमान आणि लोकाभिमुख करण्यासाठी राज्यात 11 नवीन अप्पर जिल्हाधिकारी पदांची निर्मिती करण्यात आली असून शासकीय कामकाजाचा वेग वाढणार आहे। तरुणांसाठी दिलासादायक निर्णय घेत 70,000हून अधिक सरकारी पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला असून यामुळे बेरोजगारी कमी होण्यास मदत होणार आहे। या मंत्रिमंडळ बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होते। राज्याच्या विकासाचा नवा आराखडा मांडणारी ही बैठक महाराष्ट्राच्या भविष्यासाठी निर्णायक ठरली आहे।